हिरखंड महल, जिथला प्रत्येक कोना अंधारात लपलेला आहे. एक नवरा आपला जीव वाचून ह्या महलमधून पळून गेला आहे आणि बिचारी भूतनी रुहानीचं दिल तुटून गेलं आहे, ज्यामुळे ती उदास बसलेली आहे. मी तर पहिलेच बोललो होतो, या लोकांवर भरोसा केला नाही पाहिजे. माझ्या हृदयाबरोबर खेळून निघून गेला. बाळा, पण तू पण त्याच्या जीवाबरोबर खेळत होतेस. बाळा, तू चिंता नको करूस. एक चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून देईल. तिन्ही भूत एका दुसऱ्याशी बोलतच होते की अचानक बाहेर गाडीची आवाज ऐकू आली. वाटतं आहे परत कोणी माणूस आला आहे. भस्मदंत, त्याची बायको आणि रुहानी बाहेर झाकून बघतात आणि बघतात एका बाईबरोबर काही मजदूर आलेले आहेत. ही कोणती तरी नवीन मुसीबत दिसत आहे. 10 दिवसांच्या नंतर माझा मुलगा लंडनवरून येत आहे. त्याच्या यायच्या पहिला ह्या महलचा रेनोव्हेशन झायला पाहिजे. तो इथेच राहणार आहे. काम संपेल तर माझ्याकडून पैसे घ्या. ओके मॅडम, होऊन जाईल. हे ऐकून भस्मदंतचा राग 7व्या आकाशावर पोचला होता. त्याच्या डोळ्यांमध्ये खूप वर्षांचं दर्द दिसत होतं. रेनोव्हेशन करून घ्या, पण राहणार आम्हीच, तुझा मुलगा नाही. मजदूर कामावर लागले, पण हे महल एक साधारण जागा नाहीये. इथल्या प्रत्येक वस्तूमध्ये लपलेला आहे एक खौफ. थोड्या वेळानंतर मजदूरांना एक विचित्र आवाज ऐकू आली. एक खुर्ची आपोआप चालायला लागली. कपडे आपोआप उडायला लागले. मला इकडे काही चांगले नाही वाटत आहे. हा, जेव्हापासून आलोय ना, खतरनाक आवाज ऐकायला येतात. कुठून येत आहेत हे आवाज? मला तर वाटत आहे इकडून येत आहेत. चला बघून येऊयात कोण आहे. जसंच ते त्या दिशेला पुढे वाढतात, एक दरवाजा आपोआप उघडतो. एक थंड हव्याचा झोका त्यांच्या चेहऱ्याला लागतो. हे बघ, दरवाजा आपल्या आप उघडत आहे. घाबरत का आहेस? हव्याने सुद्धा होऊ शकतं ना. तेव्हा एका मजदूराची नजर जमिनीवर पडते. तिथे उलट्या पायांचे निशाण होते. बघ भावा, उलट्या पायाचे निशाण सुद्धा आहेत. आत एक चुडेल आहे. या चुडेलांना तर उलट्या पायाने किती त्रास होत असेल ना. जायचं असेल काश्मीरला, पण जात असतील कन्याकुमारी, हो ना? हे सगळं बघून दोन्ही मजदूरांचं हृदय धडकायला लागतं. ते फैसला करतात की ते आत नाही जाणार, बाहेरच काम करतील. भस्मदंत आणि त्यांची बायको काहीतरी विचार करत होते. तेव्हा रुहानी हाफत येते. मी या दोघांना घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला. विचित्र आवाजात हसत माझा श्वास फुलला, पण हे दोघे पळूनच जात नाहीत. मग या दोघांना सुद्धा मारायला लागेल. भस्मदंतचा राग एक तुफान बनला होता. तो एका क्षणात तिथून गायब होऊन जातो. त्याच्या डोळ्यामध्ये एक खतरनाक चिंगारी जळत आहे. रात्रीचा अंधार आणखीन गाढ झाला आहे. रामलाल आणि श्यामलाल कामामध्ये लागलेले आहेत, पण ही रात्र ह्यांची शेवटची रात्र होणार आहे. श्यामलाल, लवकर वीट घेऊन ये. काही काम संपवून आपण पण निघूयात. रामलाल आवाज देतो, पण श्यामलालचा काहीच उत्तर येत नाही. रात्रीच्या सन्नाट्यामध्ये एक विचित्र आवाज येत आहे. रामलाल बघतो की कोणीतरी ईट उचलत आहे, पण त्याला स्पष्ट दिसत नव्हतं की तिथे कोण आहे. कधीपासून विटा उचलत आहेस? आणायचं सुद्धा आहे. पण तो माणूस उत्तर देत नाही. रामलाल जेव्हा जवळ जातो तर त्याचं हृदय कापून जातं, कारण हा श्यामलाल नव्हता. श्यामलाल तर जवळच्या झाडावर लटकलेला आहे. त्याचे डोळे उघडलेले आहेत. भस्मदंत रामलालवर हमला करतो. कोणीतरी वाचवा. तुम्ही माणसं कधीच नाही सुधारणार. जंगल कापून आम्हाला भूतांना बेघर करून टाकलं. आता या खंडहरला रिनोव्हेट करून लाईट लावून आम्हाला बेघर करायचं आहे. हे मी कधी नाही होऊ देणार. भस्मदंतचे डोळे लाल झाले आहेत. तो रामलालचा गळा पकडतो आणि त्याला हव्यामध्ये टाकतो. रामलालचे डोळे बाहेर येतात आणि त्याचा श्वास एकाच क्षणात थांबतो. सकाळचा सूर्य पण या महलच्या अंधाराला चिरू नाही शकत होता. शांती देवी महलमध्ये होणारं काम बघण्यासाठी आली आहे.
पण तिथला दृश्य पाहून तिचं हृदय हलून जातं. उद्या माझा मुलगा येणार आहे, पण अजून पण ह्या मजदुरांनी रेनोव्हेशनचं काम पूर्णच नाही केलंय. कुठे राहणार आहे तो आता? शांती आत जाते आणि तिथलं दृश्य पाहून तिचं रक्त जमून जातं. दोन्ही मजदूर खाली मरून पडलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र निशाण, जसे एखाद्या आत्माने खूप वर्षांपूर्वीचा बदलाव पूर्ण केला आहे. शांती घाबरून पोलिसला कॉल करते. पोलीस येते आणि महलची छानबीन करते आणि त्यांना त्या महलमध्ये आणखीन खूप सगळ्या डेड बॉडीज मिळतात. हे तुमचं महल आहे. इथं एवढ्या मृत्यू झाल्या आणि तुम्हाला माहिती नाही झालं? मी तर इथे राहत पण नाही. अशी अफवा आहे की इथे भूत राहतात. खूप लोकांनी बघितलंय की रात्री अचानक या महलमधून पार्टीची आवाज येते, तर कधी रडण्याची. म्हणून मी इथे कधी येत नाही. जेव्हा तुम्ही इकडे नाही येत तर तुम्ही याला रेनोव्हेट का करत होत्या? ते माझा मुलगा उद्या लंडनवरून येणार आहे. त्याने जिद केली की मी येईल तर महलमध्येच थांबणार आहे, म्हणून रेनोव्हेट करत आहे. पोलिसला त्या बॉडीजवर एक विचित्र चिन्ह दिसतो. हा साधारण मृत्यू नाही, ही एक अलौकिक मृत्यूचा चिन्ह आहे. शांतीजी ऐका, बॉडीवर हे निशाण सांगत आहेत की नॉर्मल मृत्यू नाही आहेत. खरं तर अलौकिक मृत्यू आहे. चांगलं असेल की कोणत्या तांत्रिकशी संपर्क करा. शांती देवी आपल्या घरामध्ये चिंतित पण आहे. पहिला तर अफवा ऐकायची, पण आता खौफ खरोखर झाला आहे. तेव्हा लंडनवरून तिचा मुलगा आदित्य येतो. आई, तू परेशान का आहेस? बाळा, पहिला तर फक्त अफवा होती की अंधेरखंड महलमध्ये भूत आहेत, पण काल मी माझ्या डोळ्यांनी प्रमाण बघितलं आहे. हे भूत प्रेत काही नसतं आई. आई, हे सगळं भ्रम आहे. कालच अंधेरखंड महलमधून 5 बॉडीज मिळाल्या आहेत आणि प्रत्येकाच्या शरीरावर विचित्र चिन्ह होते, ज्याने हे समजतं की त्यांचा मृत्यू एखाद्या भूतामुळे झाला आहे. ठीक आहे, जर भूत असेल तर मला पण भेटून जाईल, कारण मी तिकडेच असेल ना. नाही बाळा, तिथे नको जाऊस. शांती त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण आदित्य अजिबात ऐकत नाही. त्याने हट्ट धरला होता आणि तो बुंदेलखंड महलमध्ये राहण्यासाठी जातो. रात्रीचा सन्नाटा. अंधेरखंड महलच्या प्रत्येक कोण्यामध्ये एक खौफनाक गोष्ट लपलेली आहे. आदित्य आणि त्याची बायको मीनाक्षी झोपत आहेत. पहिले लोक फक्त फिरायला यायचे, पण हा तर आता इकडे राहायला आला आहे. अरे, ह्याला आत्ताच घाबरण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच हा पळून जाईल इथून. आदित्य आणि मीनाक्षी झोपले आहेत, पण ही रात्र ह्यांच्यासाठी खौफनाक होणार आहे. अचानक मीनाक्षीला समजतं की कोणीतरी तिच्या कानाच्या जवळून गेलं आहे. कोण आहे? कोण आहे? मीनाक्षीच्या ओरडण्याने आदित्यचे डोळे उघडतात. तो आपले डोळे पुसत पुसत बोलतो. काय झालं मीनाक्षी? ते बघ ना, भिंतीवर कोणीतरी उलटा लटकून मला घुरत आहे. आदित्य आपल्या फोनचा फ्लॅशलाईट जाळतो, पण तिथे काहीच नाही दिसतं. कुठे आहे? काहीच नाही आहे. दोघेजण पुन्हा झोपतात, पण थोड्या क्षणांनंतर आदित्यला असं वाटतं त्याच्या डोक्याच्या जवळ कोणीतरी उभं आहे. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे थेंब पडतात. आदित्यचे डोळे उघडतात आणि तो बघतो की एक भूत त्याच्या डोक्याच्या जवळ उभा आहे. त्याचे लाल डोळे, पिवळा चेहरा आणि तोंडातून टपकणारे रक्त. वाचवा, कोणी वाचवा! आदित्य आणि मीनाक्षी आपला जीव वाचवून तिथून पळायला लागतात. आदित्य आपल्या आई आणि एका तांत्रिकाबरोबर बसलेला आहे. त्याचा चेहरा अजून पण त्या खौफने पांढरा पडलेला आहे. तो काल रात्रीची गोष्ट सांगत आहे. तुम्ही चिंता नका करू, आज रात्रीच मी भूतांचं आवाहन करेल. रात्रीचा सन्नाटा. तांत्रिकने हवन करण्याची सुरुवात केली आहे. शांती, आदित्य आणि मीनाक्षी घाबरून बसलेले आहेत. प्रत्येक मंत्राबरोबर ह्या लोकांची भीती आणखीन वाढत जात आहे. महाभूताय नमः, क्षेत्रस्य मध्ये नागच्छ. जसंच तांत्रिक हवनकुंडमध्ये भूत टाकतो, 3 भूत प्रकट होतात. त्यांचा चेहरा पिवळा, डोळे खोकले, विस्कटलेले केस आणि अंधारामध्ये ऐकू येणारी त्यांची हशी, ज्यामध्ये लपलेला होता खूप वर्षांपासूनचा त्रास. तू मला इकडे का बोलवलं आहेस? कोण आहेस तू आणि या घरात काय करत आहेस? हे माझं घर आहे आणि मी माझ्या घरात आहे. हे आदित्यचं महल आहे, जे याचे पूर्वज राजा भयभर्धनने बनवलं होतं. हे महल बनण्याच्या पूर्वी
इथे एक जंगल होतं जिथे आम्ही सगळे भूत आनंदाने राहायचो. पण एक दिवस भयभर्दनने त्या जंगलाला कापून टाकलं आणि स्वतःसाठी हा महल बनवला. आणि जंगल कापल्यानंतर आम्हाला राहायला कुठे जागा नाही मिळाली, म्हणून आम्ही या महालात राहतो. इकडून निघून जा, नाहीतर मी तुम्हाला बांधून देईन. मी कुठेच नाही जाणार. माणसांबद्दल तर सगळे विचार करतात, पण आमच्या भूतांबद्दल कोणी विचार नाही करत. आता पूर्ण शहरमध्ये आमच्यासाठी कुठेच जागा नाहीये. कुठे जाणार आम्ही? मग मी तुम्हाला बांधून टाकतो. तांत्रिक मंत्र वाचायला लागतो. प्रत्येक शब्दाबरोबर हवा थंड होत जात होती. पण तेव्हा आदित्य बोलतो, थांबा तांत्रिकजी, यांना नका बांधू. हे खरं बोलत आहेत. हे त्यांचं घर आहेत. पहिले इकडे जंगल होतं. आम्ही यांचं घर चोरलं आहे, म्हणून आम्ही हे घर सोडून चाललो आहेत. आदित्यचे शब्द ऐकून भस्मदंत आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरतो. आदित्य आपल्या कुटुंबाला आणि तांत्रिकाला घेऊन तिथून निघून जातो आणि एका वकीलला बोलवून अंधेरखंड महलला भूतांच्या नावावर दान करतो, जिथे शहरचे सगळे भूत येतात आणि आनंदाने राहायला लागतात.